नमस्कार, मी रवी कुमार. एस एस टेक चॅनल मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा आणि हो, फिट राहा. आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. वेलकम टू द जंगल. वेलकम 3 मूव्ही रिव्ह्यू. अक्षय कुमारचा नवा धमाका की फक्त वेडेपणा? नमस्कार मित्रांनो, चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा आहे ती एकाच बहुप्रतीक्षित चित्रपटाची, ज्याचं नाव आहे वेलकम टू द जंगल. वेलकम आणि वेलकम टू नंतर बॅक वेलकम बॅक नंतर फ्रँचायझीचा हा तिसरा भाग आहे. नेहमीप्रमाणेच याही वेळी चित्रपट कलाकारांची फौज आहे. पण हा चित्रपट खरंच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला का, की फक्त नावाचाच गाजाबाजा आहे? चला सविस्तर जाणून घेऊया या रिव्ह्यू मध्ये. यावेळची कथा कोणत्याही अलिशान बंगल्यात किंवा दुबईच्या डॉनच्या अवतीभोवती फिरत नाही, तर ती थेट जाते एका घनदाट जंगलात. चित्रपटात अक्षय कुमार, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत संजय दत्त, अर्शद वारशी आणि श्रेयस तळपदे अशी तगडी स्टारकास्ट आहे. काही अंतरंगी कारणांमुळे ही गँग जंगलात अटकते आणि तिथून सुरू होतो एक थरारक पण तितकाच हास्यास्पद प्रवास. जंगलातील प्राणी, आदिवासी जमाती आणि काही गुप्त खजिन्यांचा शोध, अशा सगळ्या गोष्टींचा यात भरणा आहे. थोडक्यात सांगायचं तर चित्रपटाला कोणतेही ठोस तर लॉजिक नाही. येथे फक्त मॅजिक आणि सिली जोक्सचा पाऊस पडण्यात आला आहे. चित्रपटाच्या जमेची बाजू, कॉमेडी टायमिंग आणि स्टारकास्ट. चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यांची स्टारकास्ट. अक्षय कुमारने आपल्या परिचयाच्या कॉमिक अंदाजात उत्तम काम केले. संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्यातील जुगलबंदी प्रेक्षकांना हसवून जाते. कौटुंबिक मनोरंजन, फॅमिली एंटरटेनमेंट. हा चित्रपट खास करून लहान मुले आणि कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवून बनवला आहे. चित्रपट पाहत असताना डोकं बाजूला ठेवून फक्त हसायचं असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. भव्य व्हीएफएक्स आणि लोकेशन, जंगलातील दृश्य आणि ऍक्शन सीन मोठ्या पडद्यावर पाहताना छान वाटतात. बॅकग्राऊंड म्युझिक आणि जुन्या वेलकमच्या ट्यूनची आठवण करून देणारा सीन नॉस्टॅल्जिया फील देतात. चित्रपटाचा उणिवा, झिरो लॉजिक स्क्रीन. जर तुम्ही चित्रपटात बुद्धी किंवा चांगल्या कथेची अपेक्षा करत असाल तर तुमचा भ्रम निराश होईल. कथा अनेक ठिकाणी विस्कळीत वाटते. अतिरेंगाळलेला मध्यंतर, काही विनोद खूपच बालिश वाटतात आणि काही सेन्स उगाच ताणल्यासारखे वाटतात, ज्यामुळे चित्रपट मध्येच रेंगाळतो. दिशा आणि जॅकलिनचा मर्यादित वापर. दिशा पटानी आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या वाट्याला ग्लॅमर्स गाणी आणि काही मोजके सीन्स आले आहेत. अभिनयाच्या बाबतीत त्यांना फारशी संधी मिळालेली नाही. बॉक्स ऑफिसवर काय होणार? अक्षय कुमारने यापूर्वी भूत बंगला सारख्या चित्रपटांमधून यश मिळवलं आहे, त्यामुळे या चित्रपटाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. वेलकम फ्रँचायझीज स्वतःच एक दडपण या चित्रपटावर नक्कीच होतं. हा चित्रपट समीक्षकांना फारसा आवडणार नाही हे स्पष्ट आहे, पण मास ऑडियन्स आणि फॅमिली प्रेक्षक या चित्रपटाला गर्दी करू शकतात. त्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे अनेकांना थक्क करणारे असू शकतात. थोडक्यात सांगायचं तर वेलकम टू द जंगल हा एक निव्वळ टाइमपास चित्रपट आहे. चित्रपटगृहात जाताना आपलं लॉजिक घरी ठेवून गेलात तर या जंगलची सफर तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्हाला काय वाटतं? अक्षय कुमार वेलकम 3 मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकू शकेल का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.